त्यानंतर पुढची बातमी पाहूया। दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। शरद पवार राष्ट्रवादी एनडीए गटात जाण्याची चर्चा असतानाच आता या भेटीला एक महत्त्व आलेलं आहे। दिलीप वळसे पाटील हे मोदी बागेमध्ये शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणं या प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच आता दिलीप वळसे पाटील हे पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय अधिक माहिती या भेटी संदर्भात? हेमाली, आज पुण्यामध्ये पार्थ पवार आणि कायनाथ दारा यांचा साखरपुडा होणार आहे। यासाठी जवळपास राज्यातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देखील पुण्यात दाखल होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बागेत त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। ही भेट खासगी असल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतायत, परंतु गुरुपौर्णिमा देखील असल्यामुळे त्यांची भेट घेतली असल्याचं देखील ते सांगतायत। परंतु दोन्ही राष्ट्रवादी गटाचं विलिनीकरणाची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे। एनडीए मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट समावेश होऊ शकतो डिलिमिटेशनच्या विधेयकावर, यात देखील चर्चा सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे। एकूणच दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। परंतु आता सध्याची सगळ्यात मोठी घडामोड जी आहे की दिलीप वळसे पाटील त्यांच्या काही कार्यकर्त्यांसमोर शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत। हेमाली, नक्की धन्यवाद यशपाल आपण दिलेल्या या माहितीबद्दल। दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी ते आलेले आहेत। अगदी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी स्वतः दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा थांबवली होती। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा संबंधच नाही असंही शरद पवारांनी म्हटलं होतं। तरी देखील राजकीय वर्तुळात या चर्चा अजूनही सुरूच आहे। त्यातच दिलीप वळसे पाटील हे पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत।